शेगाव येथून एक अत्यंत काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। ही घटना काय आहे ते पाहण्या अगोदर तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। ट्युशनवरून घरी परतत असतानाच या मुलासोबत अत्यंत भयानक अशी घटना घडली आणि संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरून गेला। शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा राजेश्वर कराळे हा इयत्ता 8वी मध्ये शिक्षण घेत होता। तो शेगाव येथेच विद्यालयात शिक्षण घेत होता। कृष्णा शेगाव येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात असलेल्या शिकवणी वर्गामध्ये जात होता। तो येथे नेहमीच शिकवणीसाठी येत असायचा, मात्र यावेळी तो शिकवणीला आला मात्र घरी परतलाच नाही। त्यानंतर घरच्यांनी सगळीकडे शोधाशोध सुरू केली, तर मुलगा काही दिसला नाही। तो आढळून न आल्याने शेवटी त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये कृष्णा हरवल्याची तक्रार दाखल केली। त्यानंतर जे काही भयानक सत्य समोर आलं ते ऐकून सर्वच जण हादरून गेले। पोलिसांनी तपास केला असता गावातीलच 2 तरुणांनी त्याचे अपहरण केल्याचे समोर आले। रुपेश वारोकर तसेच पृथ्वीराज मोरे असं त्या तरुणांचं नाव आहे। त्या दोघांनी मिळून त्याला गाडीवर बसवत त्याचे अपहरण केले। याची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सापडली आणि त्यानंतर संपूर्ण घटना समोर आली। कृष्णाची हातोड्याने घाव घालून हत्या करण्यात आली। हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह पोत्यामध्ये भरून भास्तांच्या जंगलामध्ये फेकण्यात आला। भास्तांच्या जंगलामध्ये कृष्णाचा मृतदेह आणि जवळच त्याची स्कूल बॅग आणि तसेच लोखंडी हातोडा सुद्धा आढळून आला। घटना उघडकीस येताच संपूर्ण गावकऱ्यांनी एकच आक्रोश केला। कृष्णाच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठी गावकऱ्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे। कृष्णाच्या घरच्यांकडून खंडणी उकळण्यासाठी हा प्रकार केल्याचे म्हटले जात आहे। अत्यंत काळीज पिळवटून टाकणारी अशी ही घटना आहे। यामध्ये या मुलाचा काही दोष नसताना त्याला आपला जीव गमवावा लागला। अत्यंत भयानक अशी ही घटना आहे। हल्ली अशा अनेक घटना समोर येत आहेत, त्यामुळे तुम्ही काळजी घ्या व सुरक्षित राहा व या बातमीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा व लाईक करायला विसरू नका।